तर कसं काय पब्लिक, तर काय विषय विषय असं झालंय की जरा मी आता मागल्या काही दिवसात जरा रील वगैरे टाकल्या होत्या. त्या रील जरा जेवणाच्या जेवणात टाकल्या होत्या. त्याच्यावर आमच्यातल्या मेंबरांचे काय काय कमेंट आले ते काय मला म्हणते ती बाबा काय त्याच्या आईला हवा करते जेवाय बिवाय जाते सारखं बाहेर, नाही तर काय लय पैसा दे पाटलाच आहे. अरे बाबा पाटलाच आहे सगळं कराय, पाटलाची पाटीलकी होती 7 पिढ्याची, मी 8व्या पिढीत आली बाबा. आपल्याकडे नाही काय ही शर्ट दिसतोय का नाही, जवळजवळ मला वाटतंय 2 वर्षापूर्वी हा शर्ट आहे हो. पण ह्याला बी माझा कटाळा येईल आणि मला बी असा येणं झाला, त्यामुळे अजून बदलला नाही. आणि सांगायचं म्हणलं तर कसं आहे माहितीये का, तेव्हा एक व्हिडिओ बघितला असेल तू, पावसात नसताना मोराचा पिसारा लय भारी दिसतो, पण त्याची उघडी पडलेली ऐकून दिसेल. तसंच आहे काहीतरी बाबा, चाललंय आपलं कसं तरी ढकलत चाललंय, 1 नंबर चाललंय, काही विषय नाही. आज नाही उद्या आपल्याला येणार आहे ढेगाना पैसा. फरानं वाडाय माणसाला होणार आहे बघता, पैसाच पैसा नुसतं. जर तुला तसं काय वाटलं असलं पैसा विषय ठीक आहे, तर काय नाही तर काय बाबा, तसं काय नाही. जर तुलाच काय दया बिया आले असते तर पाठव मला 500 रुपये. मी काय तुला नाही म्हणणार नाही, मी येणार लक्ष्मीला नाही म्हणत नाही. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. आणि कसं असतंय, कळलं असेल तुला कसं असतं. बाकी 1 नंबर चाललंय, खाऊन पिऊन सुटे. जरा आता मंथेंड आल्यामुळं वागाय जरा गरिबी चालू आहे, पण जास्त काय टिकणार नाही. जरा आता कर्ज जास्त झाले त्यामुळे उत्माच कमी आहे. बाकी पाटील की आपली आहेच, तसं काय नाही पहिल्यापासून नाही, सगळं चांगलं आहे. लहान खाऊन चुक्या वाचते याच्यापेक्षा काय पाहिजे अजून. पण कसं आहे माहितीये का, तुम्ही जे म्हणताय का नाही पाटील ते पाटील की आहे, 8 नाव आहे आपलं पाटील, त्याचा विषय नाही. पण विषय कसा आहे, पाटील की 7 पिढ्याची होती, आपण 8व्या पिढीत आलोय. आता आपल्याला कमवायचं ना, आपल्या पुढच्या 7 पिढ्या बसून खायचे. आयुष्यभर शेळी म्हणून जगण्यापेक्षा एकच दिवस वाघ म्हणून जगला पाहिजे. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये. जय हिंद जय महाराष्ट्र.